नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 316वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठी कविता आहे. खरं म्हणजे माझ्या मित्रासाठी घेतलेली ही एक उत्तम उपयोगी भेटवस्तू आहे, पण ती त्याला द्यावी की देऊच नये हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी त्याला काही दिले की त्याला परत माझ्यासाठी काहीतरी द्यावे लागणार आहे, पण मला ठाऊकच नाही आहे की त्याला मला काही द्यायची इच्छा आहे की तशी ती नाहीच आहे. मग नको असतानाही काही भेट द्यायचे ठरवले तर त्याला वाईट वाटणार आहे, राग पण येणार आहे. म्हणूनच ही भेटवस्तू त्याला द्यावी की देऊच नये, काय करावे हे ठरवणे माझ्यासाठी अवघड झाले आहे. खरे म्हणजे माझ्या मित्रासाठी घेतलेली ही एक उत्तम उपयोगी भेटवस्तू आहे, पण ती त्याला द्यावी की देऊच नये हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी त्याला काही दिले की त्याला परत माझ्यासाठी काहीतरी द्यावे लागणार आहे, पण मला ठाऊकच नाही आहे की त्याची मला काहीतरी द्यायची इच्छा आहे की नाहीच आहे. मग नको असतानाही त्याने काही भेटवस्तू द्यायचे ठरवले तर त्याला वाईट वाटणार आहे, राग पण येणार आहे. म्हणूनच ही भेटवस्तू त्याला द्यावी की देऊच नये, काय करावे हे ठरवणे माझ्यासाठी अवघड झाले आहे. आता दुसरी कविता आहे. बंड्याने गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवले आणि वडील म्हणाले, कबूल केल्याप्रमाणे आता मला क्रिकेटचे अख्खे किट द्यायला भेट द्यावे लागणार आहे. पण पुढे हा असाच अभ्यास करेल आणि म्हणेल की आता मला एक महागडा लॅपटॉप घ्यावा लागणार आहे. पण खरं म्हणजे माझी खरी भीती तर पुढेच आहे. नंतर तो स्वतःचीच एक कंपनी काढेल, उत्तम काम करेल आणि दरवेळेस त्याबद्दल पगारवाढ मागेल. बंड्याने गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवले आणि वडील त्याला म्हणाले की कबूल केल्याप्रमाणे आता मला क्रिकेटचे अख्खे किट त्याला भेट द्यावे लागेल. पण पुढे हा असाच अभ्यास करेल आणि म्हणेल की मला एक महागडा लॅपटॉप घ्यावा लागेल. पण माझी खरी भीती तर पुढेच आहे. नंतर तो स्वतःचीच कंपनी काढेल, चांगले काम करेल आणि दरवेळेस पगारवाढ मागेल. आता तिसरी कविता आहे. हिंदीमध्ये परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याबद्दल. नई कल्पना हमेशा ही बीज के जैसी होती है. नई कल्पना हमेशा ही बीज के जैसी होती है. मन की गर्मी में वही पकती जाती है. मन की गर्मी में वही पकती जाती है. बाद में हर बीज का पौधा बनता है. बाद में हर बीज का पौधा बनता है. जब तक बढ़ता है तब तक सशक्त बनता है. जब तक बढ़ता है तब तक सशक्त बनता है. नए विचार के मार्ग से कठिनाइयाँ आएंगी. नए विचार के मार्ग में कठिनाइयाँ आएंगी. पर धीरे धीरे कोशिश से दूर भी होगी. पर धीरे धीरे कोशिश से दूर भी होंगी. कल्पना का विकास तो कोई जादू न होता है. कल्पना का विकास तो
कोई जादू ना होता है, और उसके विकास में कुछ समय तो लगता है, और उसके विकास में कुछ समय तो लगता है। वैसा होने तक उसका प्रायोगिक रूप ही होगा। वैसा होने तक उसका प्रायोगिक रूप ही होगा। प्रेम संयम आस्था से उसे बढ़ाना होगा। प्रेम संयम आस्था से उसे बढ़ाना होगा। आखिर तक पहुँचो तो भी और आगे जाना है। आखिर तक पहुँचो तो भी और आगे जाना है। आगे जाने के लिए भय को दूर भगाना है। आगे जाने के लिए भय को दूर भगाना है।